नमस्कार. 21 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. दीपावली पर्वाला सुरुवात झाली आहे. आज वसुबारस, तेव्हा वसुबारसच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू वरून आले आले गोंजळी, आले गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात झाल्या ग, घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. पाडळसा येथे 34 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. विरावली रस्त्यावरील अपघात प्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा. भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यावलला एक दिवसीय आंदोलन. यावल महाविद्यालयामध्ये भूगोल मंडळाचे थाटात झाले शुभारंभ. यावल महाविद्यालयात भूगोल विभागाकडून मोठ्या उत्साहात दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य नोंदणीकरिता मुदतवाढ. यावल येथील धनगरवाड्यातील रहिवासी सैनिक जवान सुरेश धनगर यांना सहाय्यक फौजदार म्हणून सैन्य दलात मिळाली पदोन्नती. आदिवासी पाड्यावर पंचायत समितीचे माजी गटनेता यांच्याकडून दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप. तर धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे जळगाव विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांडो स्पर्धा संपन्न. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दसरा व दिवाळी फेस्टिवल निमित्त भव्य ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू तसेच 2000च्या खरेदीवर एक आकर्षक टी शर्ट आणि 3999च्या खरेदीवर एक इस्त्री फ्री मिळणार आहे. तेव्हा चला मग दसरा आणि दिवाळीची खरेदी डेनिम शोरूममधून करूया. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यातील पाडळसा येथे एका 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. सदर तरुणाने आत्महत्या का केली कळू शकले नाही. पाडळसा तालुका यावल येथील रहिवासी शिवलाल दिगंबर गुंजाळ वय 34 हा तरुण घरी एकटा होता. दरम्यान घरात असताना त्याने घराच्या छताच्या पाईपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दाखल होऊन त्यांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेला. या ठिकाणी डॉक्टर शिवदास चौहान यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत शिवलाल गुंजाळ यांनी आत्महत्या का केली कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहे. आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या अनुश्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये दंतरोग आणि मुखरोग क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. फक्त दात काढणेच नाही तर दाताची योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य. अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तम असा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक,
जेथे 10 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय गणेश रावते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात. म्हणजे रूट कॅनल, री-आर-सी-टी ट्रीटमेंट, दात काढणे, कवडी बसवणे, फिक्स दात बसवणे, इम्प्लॅन्ट ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, कॉस्मेटिक ट्रीटमेंट, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात. यावल विरावली रस्त्यावर शुक्रवारी घडलेल्या अपघातात 70 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर रिक्षा चालक जागेवरून पळून गेला होता. तेव्हा अपघातानंतर जखमींना मदत न करणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल विरावली रस्त्यावर ऑटो रिक्षा क्रमांक MH19 BJ 8941 घेऊन रिक्षा चालक दीपक बापू अंजनसोंडे राहणार विरावली तालुका यावल हा येत होता. दरम्यान रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने रिक्षा चालवून रिक्षाचा अपघात घडला. यात दस्तगीर सबास तडवी वय 70 राहणार विवेकानंद नगर जळगाव हे गंभीर जखमी झाले. तेव्हा जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात न घेऊन जाता व त्यांना मदत न करता रिक्षा चालक दीपक आजनसोंडे हा तेथून फरार झाला. तेव्हा जखमी अवस्थेतील दस्तगीर तडवी यांना नागरिकांच्या मदतीने डॉक्टर उल्हास पाटील यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा जखमींच्या मृत्यूस व अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करता रिक्षा वाहन सोडून पळून जाणाऱ्या रिक्षा चालक दीपक अंजनसोंडे याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात राकेश तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. संविधान बचावसह विविध घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. संविधान बचाव देश बचाव या विषयाच्या अनुषंगाने 14 मुद्द्यांना घेऊन देशातील 550 जिल्ह्यात 4000 तालुक्यामध्ये शृंखलाबद्ध राज्यव्यापी आंदोलन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात आंदोलन होत आहे. याच अनुषंगाने यावल तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलकाचा पहिला टप्पा शुक्रवारी घेण्यात आला. यात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार चालवताना संविधानाला न जुमानता संविधान बाजूला ठेवून नागरिकांचे मौलिक अधिकार हनन करण्याचे काम करीत असल्याचा आरोप या आंदोलनात त्यांनी केला. ते स्वतंत्र कायदे बनवत आहे, परिणामी अन्यायग्रस्त बांधवांना न्याय मिळत नाहीये. मूलनिवासी बांधवांच्या विरोधात सरकार निर्णय घेत आहे. हे निर्णय घेऊ नये म्हणून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वराडे, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक कुंदन तायडे, भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज तायडे, राष्ट्रीय रोहिदास क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष शशिकांत सावकारे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष संतोष तायडे, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चाचे मयूर तायडे, आदेश लोंढे, आकाश लोंढे, अनिकेत लोंढे, सोहन तायडे, धीरज तायडे, समीर तडवी, आकाश अंधाळे, ईश्वर तायडेसह मोठ्या संख्येत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. बोल 85 जय निवासी, बोल 85 जय निवासी. भारतीय संविधान के सम्मान में बहुजन राजा मोर्चा मैदान में
भारतीय संविधान के सम्मान में बहुजन क्रांति मोर्चा मैदान में भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। बोल 85 जय मुनिवासी, बोल 85 जय मुनिवासी। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। मूल निवासी का नारा है, भारत देश हमारा है। मूल निवासी का नारा है, भारत देश हमारा है। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। यावल येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने होत्या। तर या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून जामनेर महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक संभाजी जमदाडे हे होते। या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पृथ्वीचे अस्तित्व आल्यापासून भूगोल अस्तित्वात आले आहे। मानवी जीव पंचमहाभूतपासून तयार होतो, यात भूगोल अर्थात भूमातीचा देखील समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी भूगोलच्या ज्ञानातून नकाशा तंत्र अवगत केले होते। आजही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये भूगोल हा महत्त्वाकांक्षी आहे। प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्याला भूगोल संदर्भातीलच अनेक प्रश्न परीक्षामध्ये पडतात। तेव्हा इतिहास माहीत नसेल तर भविष्य अंधकार आणि भूगोल माहीत नसेल तर वर्तमान अंधकारात जाऊ शकते, अशी भूगोलाची व्याख्या आहे। आज भूगोलाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून GPS हे त्याचे उत्तम उदाहरण आहे। म्हणून प्रत्येकाने भूगोल विषयाला आपल्या जीवनातील अविभाज्य घटक समजून जर त्याचा अभ्यास केला तर त्याचा भविष्यात करिअरसाठी उपयोग होऊ शकतो, असे मार्गदर्शन त्यांनी केले। या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक MD खैरनार, भूगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक नरेंद्र पाटील, प्राध्यापक डॉक्टर SP कापळे, NSSचे प्रमुख प्राध्यापक RD पवार, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा सह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नरेंद्र पाटील यांनी केले। सूत्रसंचालन प्राची पाटील हिने तर आभार तेजश्री कोलते हिने मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूर, अनिल पाटील, अमृत पाटील, प्रमोद जोहरेसह आदींनी परिश्रम घेतले। आपण म्हणतो त्याला एक विभाग असतो की ज्याद्वारे त्या विभागाचं विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात। तसे भूगोल मंडळातर्फे देखील विविध वर्षभर भौगोलिक घटना असतील, काल असेल, काही भौगोलिक दिवस असतील ते साजरे केले जात असतात। आणि त्या भूगोल मंडळाचं आज आपण वसुबारसाच्या औचित्य साधून उद्घाटन करत आहोत। मित्र, प्रत्येक विषय त्या ठिकाणी आपापली महत्त्व आणि त्याचं एक वेटेज ठेवत असतो। पण भूगोल हा विषय जर आपण म्हटला तर हा सर्वव्यापी विषय। भूगोल या विषयाचं जर आपण स्पेलिंग पाहिलं, जिओग्राफी, जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन। पृथ्वीचं वर्णन करणारं असं एक शास्त्र आहे, म्हणून त्याला आपण भूशास्त्र किंवा भूवर्णन शास्त्र देखील म्हणतो। या भूशास्त्रामध्ये आपल्याला पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन किंवा त्याच्याशी संबंधित अभ्यास आपण करत असतो। भूगोलाच्या प्रमुख शाखा आपण जर म्हटलं तर प्राकृतिक भूगोल आहे, प्रादेशिक भूगोल आहे, त्यानंतर प्रात्यक्षिक भूगोल आहे, खगोल भूगोल आहे आणि मानवी भूगोल या प्रमुख शाखा आहेत। या संपूर्ण शाखांमध्ये पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या त्या क्षेत्रातील शाखांचा आपण अभ्यास करत असतो। मुळात विद्यार्थ्यांनी भूगोल का बरं शिकावा, तर आपण जर त्याचा विचार केला तर शालेय स्तरापासून तर महाविद्यालय स्तरापर्यंत आपल्याला जिओग्राफी हा विषय असतो। जिओग्राफी हा एकमेव असा विषय आहे की तो तिका शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येतो आणि विद्यार्थी घेतात। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी भूगोल हा विषय शिकत असतात। त्याचं वेटेज लक्षात घ्या। आपण शाळेमध्ये असताना आपल्याला परिसर अभ्यास हा तिसरीला एक विषय होता।
परिसर अभ्यास हा भूगोलाचं सूक्ष्म रूप होतं. त्यानंतर आपल्याला चौथीला काय आलं आपला जिल्हा, जळगाव जिल्हा. पाचवीला आपल्याला काय आलं महाराष्ट्र. सहावीला आपल्याला काय आलं आपला देश. सातवीला आपल्याला आपला खंड आणि आठवीला पूर्ण जग. म्हणजे एकंदरीत या भूगोलाची जी व्याप्ती आहे ती वर्गोत्तर वाढत जाते. मुलांना आपल्या परिसरातून तो विषय शिकण्यात यावा, त्याच्यातून अध्ययन मिळावं म्हणून भूगोल विषयाची व्याप्ती ही सर्वव्यापी आहे. आपण जर भूगोल विषयाचा इतर विषयाशी संबंध आपण जर अभ्यासला, आपण म्हणू सर्वजण म्हणजे सुभाषाने म्हणतात की भूगोल हा गोल आहे. बरोबर आहे, गोल आहे. आपण जर ज्यावेळेस म्हणतो की पृथ्वी गोल आहे, पृथ्वीवर कुठलीही गोष्ट आपण जर सुरुवात केली तर त्या बिंदूला येऊन संपते. त्याप्रमाणे भूगोल सुद्धा सर्व विषयांची जननी आपण म्हणू शकतो. आपण मॅथला काय म्हणतो मदर ऑफ ऑल सायन्सेस. त्याचप्रमाणे भूगोल हा सर्व विषयांचा सुद्धा समावेशक असा विषय आहे. आम्ही शिक्षणशास्त्रामध्ये मॅडम समवाय शिकवतो. समवाय म्हणजे काय, संबंध, कोरिलेशन, या विषयाचा इतर विषयाशी असलेला संबंध. मग भूगोल विषयाचा संबंध इतर विषयाशी लावायचा झाला तर आपल्याला शाखेने आपल्याला लावता येईल. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेन की आपण भूगोलाची निर्मिती कधी झाली तर पृथ्वीच्या उत्पत्तीपासून भूगोलाची निर्मिती झाली. इतका प्राचीन विषय. पृथ्वीचा विचार केला आपण शास्त्र म्हणतो. प्रथम मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना ह्या वर्षीची दिवाळी आनंदात, सुखात, भरभराटीची जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. मित्रहो, आजच्या या भूगोल मंडळाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करते. आपल्या महाविद्यालयामध्ये नरेंद्र पाटील यांनी जेव्हा भूगोल मंडळाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेला त्यांची आणि माझी ओळख झाली. कसं असतं ना, एखादी व्यक्ती आपल्या स्मरणात कशी राहते याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये काहीतरी कला असली पाहिजे. आता इथे माझ्या बऱ्याच भगिनी बसलेल्या आहेत. मी जर त्यांना विचारलं तुला रांगोळी काढता येते का, नाही मॅडम फारशी काही जमत नाही. तुला मेहंदी मांडता येते का, नाही मॅडम मला काही फारसं जमत नाही. बेटा तुला स्वयंपाक करता येतो का, थोडा थोडा करून घे, असं आपण म्हणतो की नाही. हे सगळ्याच कला आपल्याला अवगत नसतात, पण एखादी कला आपल्याला अवगत असावी असं मला वाटतं. त्यातली ही एक सुंदर कला, एक 10 ते 15 मिनिटात ही एवढी मोठी रांगोळी सरांनी आपल्या समोर साकारलेली आहे. सर मेहंदी केवढी छान मांडतात, मी स्वतः अनुभव घेतलेला. अगदी 10 मिनिटात, नाहीतर मला कधीही मेहंदी मांडायला आवडत नाही. सरांनी मॅडम नाही तुम्हाला मी 10 मिनिटात मेहंदी मांडून दाखवतो, आणि खरोखर 7 मिनिटात एक हात पूर्ण करतात. ते किती लवकर सुटका होते, केवढी मोठी कला आहे. तर सांगण्याचा हेतू असा, मित्र आयुष्यात जगत असताना कुठली तरी एक तरी कला आपण जोपासली पाहिजे, आणि त्या आपण नरेंद्र पाटलांकडनं शिकावं असं मी तुम्हाला सांगेन. दुसरं असं, भूगोल हा विषय असा आहे. आता मी जर थोडंसं तुम्हाला असं विचारलं की आपण कोणत्या राज्यात राहतो, तर थोडासा विचार करतात आपण महाराष्ट्रात राहतो असं बोलतो की नाही आपण. पण असं आपण बोलायचं नाहीये. आम्ही महाराष्ट्रात राहतो असं पटकन उत्तर आलं पाहिजे. मी जर विचारलं महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, पटकन उत्तर आलं पाहिजे. किती जणांना माहिती आहे 36 जिल्हे आहेत असं, बघा बाकीचे हात खालीच आहेत. तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचं भौगोलिक असेल, प्रशासकीय असेल, त्याच्या जिल्हा परिषदा असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. 36 जिल्हे आहेत, मला सांगा जिल्हा परिषद किती आहे? किती जणांना माहिती आहे 34 आहे असं? या दोघी तिघींना माहिती आहे. मग जिल्हे जर 36 आहेत तर मग 34च का आहे? 36च्या 36 जिल्हा परिषद पाहिजे की नाही? जर जिल्हे 36 आहेत तर जिल्हा परिषद आपण 36 पाहिजे, हो की नाही? मग
त्या 34 का? याचा अभ्यास करणार का आज घरी जाऊन? सर्वांनी करायचा आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रात राहतात. जसं मगाशी सरांनी सांगितलं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स MPSC UPSC कुठल्याही असतील, सामान्य ज्ञान परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. मग त्या ठिकाणी आपल्याला तेवढं तर विचारलं जातं, तुझं नाव काय, तुझं गाव काय, हे की नाही, कोणत्या राज्यात राहतो, कोणत्या जिल्ह्यात राहतो, कुठला तालुका तुझा आहे. या गोष्टी जर आपल्याला माहिती नसतील तर मग आपल्याला महाविद्यालयात येऊन आपलं काहीच फायदा नाही. यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारात रांगोळीच्या माध्यमातून दीपोत्सवाची माहिती देण्यात आली आणि विद्यार्थिनींनी किल्ला साकारून उपस्थितांचं लक्ष वेधलं. यावल येथे मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात दीपोत्सव पर्वातील विविध सणांची माहिती देणारी रांगोळी रंगवण्यात आली होती. यात सुंदर आकर्षक अशा रांगोळीमुळे महाविद्यालय परिसर सुशोभित झाला होता. महाविद्यालयात मोठ्या सुंदर आकर्षक रांगोळ्यांसह दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक नरेंद्र पाटील आणि विद्यार्थिनींनी सुंदर असा किल्ला देखील साकारला होता, जो लक्षवेधी ठरत होता. हा संपूर्ण दीपोत्सव महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या दीपोत्सवाचे उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक डॉक्टर SP कापडेसह अनेकांनी कौतुक केले. आपल्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संपन्न झाल्यानंतर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन आताच्या या प्रसंगी आपल्यामध्ये यावल तालुक्यातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य नोंदणीकरिता आता मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला हजर राहून लाईव्ह फोटो देऊन 10 नोव्हेंबरपर्यंत आता नोंदणी करता येणार आहे. यावल तालुक्यातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरधान्य खरेदीसाठी कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत नोंदणी सुरू आहे. शेतकरी वर्गाला नोंदणीकरिता जिल्हा पणन अधिकारी जळगाव यांच्या पत्रान्वये प्रत्यक्ष सोसायटीत हजर राहून ऑनलाईन लाईव्ह त्याचा फोटो त्या ठिकाणी घेऊन तरच नोंदणी करणे आदेशित आहे. यासाठी नोंदणी वेळेत पूर्ण होत नव्हती, म्हणून आता प्रशासनाकडून नोंदणीसाठी 10 नोव्हेंबर 2022पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे. यावल शहरातील धनगरवाड्यातील रहिवासी सैनिक जवान सुरेश धनगर यांना सैन्य दलात पदोन्नती मिळाली आहे. उत्कृष्ट सेवेची दखल घेत त्यांना आता सहाय्यक फौजदार म्हणून बढती देण्यात आली आहे. तेव्हा त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल यावल शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावल शहरातील धनगरवाड्यातील रहिवासी सुरेश धनगर हे सैन्य दलात उडीसा येथे तैनात आहे. नक्षली भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांना सैन्य दलात पदोन्नती देण्यात आली. सैन्य दलातील कमांडर आनंदकुमार झा व अजित बाबू यांच्या हस्ते त्यांना सन्मानाने सहाय्यक फौजदार म्हणून पदवी बहाल करण्यात आली. धनगर हे यावलचे माजी नगरसेवक सुधाकर धनगर यांचे लहान बंधू आहे व सैन्य दलात ते ओडिसा येथील नक्षली भागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सेवा बजावत आहेत. तेव्हा त्यांना मिळालेल्या सहाय्यक फौजदारच्या बढतीबद्दल शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मैं दिलीप खंडागड़े श्री सुरेश धनगर इनके दोस्त, उनका आज हवलदार मेजर से असिस्टेंट सब इंस्पेक्टर के ऊपर प्रमोशन होगा, इसलिए उनको
बहुत बहुत बधाई देता हूँ और उनको आगे के भविष्य के लिए शुभकामनाएं बहुत बहुत देता हूँ। ठीक। यावल पंचायत समितीचे भाजपचे माजी गटनेता तथा मनवेल येथील रहिवासी दीपक पाटील यांनी दीपावलीनिमित्त आपल्या परिसरातील आदिवासी पाड्यांवर जाऊन गोरगरीब गरजूंमध्ये मिठाईचं आणि फराळाचं वितरण केलं. दीपावली सणानिमित्त आपण गोरगरीब गरजूंना मदत केली पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावल पंचायत समितीचे भाजपचे माजी गटनेता दीपक अण्णा पाटील यांनी सहकुटुंब आपल्या परिसरातील शिरसाड पिळोदा खुर्द रस्त्यावर काम करणारे मजूर आणि आदिवासी पाडा भाटल्या येथे जाऊन त्यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी सणानिमित्त फराळ मिठाई भेट दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो म्हणून आपण फटाके आणि इतर गोष्टींवर वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करावी या उद्देशातून आपण हा उपक्रम राबवल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय महाविद्यालयीन तायकोंडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी होते, तर फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थितीत जिमखाना समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर सतीश चौधरी, प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी, प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील, प्राध्यापक सुभाष वानखेडे, प्राध्यापक उमेश पाटील, प्राध्यापक निलिमा पाटील उपस्थित होत्या. आंतरमहाविद्यालयीन तायकोंडो स्पर्धेत पुरुष प्रकारात 6 महाविद्यालय आणि महिला प्रकारात 7 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर सतीश चौधरी यांनी, तर पंच म्हणून जळगाव जिल्हा तायकोंडो संघटनेचे सचिव अजित घारगे, जयेश बाविष्कर, गिरीश खोडके, अमोल जाधव, जीवन महाजन, प्रदीप जलंकर, राहुल पाटील, स्नेहल अट्रावलकर यांनी काम पाहिले. या उद्घाटन शुभारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर गोविंद मर्तळे यांनी, तर आभार प्राध्यापक पल्लवी भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक वंदना बोरोले, प्राध्यापक डॉक्टर पल्लवी भंगाळे, प्राध्यापक तिलोत्तमा चौधरी, प्राध्यापक अर्चना वराडे व राजेंद्र ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रॉयल कलेक्शनचे शुभारंभ होत आहे. 23 ऑक्टोबर रोजी या रॉयल कलेक्शनचे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी दिवाळीच्या खरेदीचा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी हे कलेक्शन आजपासूनच सुरू करण्यात आले आहे. तेव्हा औपचारिक उद्घाटन 23 ऑक्टोबर रोजी रविवारी होणार असले तरी सध्या हे कलेक्शन सेवेत सुरू आहे. तेव्हा या रॉयल कलेक्शनमध्ये दिवाळीनिमित्त आणि शोरूमच्या उद्घाटन निमित्त विविध प्रकारच्या खरेदीवर ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य ऑफर म्हणजे 2 शर्ट खरेदी केल्यास 1 शर्ट मोफत व 2 पॅन्ट खरेदी केल्यास 1 पॅन्ट मोफत ग्राहकांना दिली जाणार आहे. तेव्हा या रॉयल कलेक्शनमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. रॉयल कलेक्शनचे शुभारंभ अर्थात उद्घाटन 23 ऑक्टोबर रविवार रोजी सौभाग्यवती कविता व श्री केशव सुखदेव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी राजस्थान स्वीट जवळ असलेल्या या रॉयल कलेक्शनमध्ये एक वेळ अवश्य भेट द्या. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.